बिझनेस मध्ये आम्ही 4 वर्ष फक्त अपयशच पचवत. बिझनेस हा रक्त पेल. तो तुझं रक्त जोपर्यंत ते तृप्त होत नाही ना, तो बिझनेस तुझं रक्त पिऊन ज्याला आत्महत्या करायची ना त्याने बिझनेस करायचा. दररोज मरतो मग. बिझनेस हा तरुणांनी करावा आणि ज्याच्या पाठीमागं कोणी सांभाळणारा आहे त्यांनी बिझनेस करावा. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव या ठिकाणी गार्गी फूड्स अँड हर्बल या मॅन्युफॅक्चरिंग ब्रँडला भेट देण्यासाठी. आपल्यासोबत आहेत आशिष देशमुख सर. त्यांनी आवळा कँडी आणि आवळापासून बनवणाऱ्या वेगवेगळे उत्पादन ते या ठिकाणी तयार करतात. त्यांच्या या फॅक्टरीमध्ये कशा प्रकारे आवळा कँडी प्रोसेस केली जाते आणि त्यातून ते कशा प्रकारे नफा कमावतात, सोबतच त्याचं जे काही हायजीन आहे ते कशा प्रकारे मेंटेन ठेवलेलं आहे, तर भेटूया आशिष देशमुख सरांना. सर्वप्रथम आपला उद्योग स्पार्कमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद. तर आशिष सर, मला सांगा की हा जो काही आवळा कँडी बिझनेस आहे तर हा आपण कसा निवडला? हा आवळा हा आयुर्वेदामध्ये राज आहे आणि याच्यात म्हणजे त्याची आयुर्वेदिक इम्प्युरिटीज खूप छान आहेत. आयुर्वेदिक त्याच्यामध्ये घटक खूप चांगले आहेत आणि आजच्या या धकाधकीच्या युगामध्ये प्रत्येकाच्या पोटामध्ये आवळा हा गेला पाहिजे आणि तो निरोगी राहिला पाहिजे. ह्या उद्देशाने आम्ही ह्या गार्गी फूड्स अँड हर्बलच्या माध्यमातून आवळा हे फळ आम्ही निवडलं प्रोसेसिंगसाठी. हे जे काही आवळा आहे, आता तुम्ही सांगितलं का हा राजा आहे, वेगवेगळे अनेक फळ आहेत, परंतु त्याकडे न वळता आवळ्याकडे वळण्याचा काय दृष्टिकोन होता? कारण हेच की त्याच्यामध्ये असलेले आयुर्वेदिक गुणधर्म त्याच्यामध्ये, त्या आयुर्वेदामध्ये एक वाग्भट ऋषी म्हणून एक महान ऋषी होऊन गेले की त्यांच्या याच्यामध्ये वाचनात आलं होतं की आवळा हा आयुर्वेदामध्ये राजा आहे. म्हणजे कोणताही आजार जर असेल त्या आजारामध्ये आवळा हा एकमेव असं फळ आहे की त्या आजारामध्ये आजार बरा करण्याची ताकद ह्या आवळा फळामध्ये. तर देशमुख सर, आता ही जी काही युनिट आहे यामध्ये आपली प्रोसेस कशी चालते? आता प्रोसेसिंग आपला कच्चा माल येतो, वॉशिंग होऊन बॉइलिंग होऊन आला तर प्रोसेसिंग करून आपण इथे आवळे या जागेवर आपण फोडायला घेतो. आवळ्याची बी काढली जाते, त्यातून मग हे आवळा कँडी अशी तयार होते. ही ड्राय करून तयार आहे. आता पॅकिंगला थोडेसे हे करून प्रोसेस करून त्याची पॅकिंग होईल. पॅकिंग कुठे केलं जातं आणि कसं केलं जातं? पॅकिंग त्या साईडला केली जाते आपली. हे आता हा सगळा आवळा आपण पॅक केलेला आहे. याच्यामध्ये पूर्ण आवळा भरलेला आहे आता याच्यामध्ये. हा किती दिवस आपण त्यामध्ये ठेवतो? 4 ते 5 महिने राहतो याच्यामध्ये आवळा. प्रोसेस करून ठेवला जातो. अच्छा. इथे पॅकिंग केली जाते आपली. हे पॅकिंग केलेलं आहे सगळं. हे किती ग्रामचं पॅकिंग आहे? हे 200 ग्रॅमचं आहे. 200 किती मध्ये आपण पॅक करतो? 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, अर्धा किलो असं आपली पॅकिंग असते. ही जी काय मशिनरी आहे, हा हे ड्रायिंग युनिट आहे आपलं. हे पॅकिंग मशीन आहे, बेड सेलर म्हणतो त्याला. ही नायट्रोजन पॅकिंग केली जाते. नायट्रोजन पॅकिंग. हे जे काही मशिनरी आहे त्या मशिनरीची कॉस्ट किती असते? आता मशिनरीची कॉस्टिंग ही कमीत कमी आता हे 25,000चं मशीन आहे. पॅकिंग मशीन हे बघायला जरी छोटं असलं त्याची कॉस्टिंग खूप जातात त्यांच्या. हा, आणि हे 2 लाखाचं ड्रायर आहे. पावणे 2 लाखाचा ड्रायर आहे. अशा छोटे खूप मशिनरी थोडं लागतं आपल्याला. असं आहे. आणि हे जे काही बॉटल्स आहेत त्या बॉटल्स आपण कुठून घेतो? बॉटल आपण सिन्नर मधनं घेतो. सिन्नर मध्ये भरपूर आहेत. त्या बॉटलचा रेट कसा ठरला जातो? त्याची आता आपण बॉटल घेताना आपण त्या कंपनीमधनं ज्यावेळेस घेतो त्यांचा फिक्स रेट असतो. आता पेट्रोलचे वगैरे रेट वाढले त्याच्यामुळे बॉटलचे रेट खूप वाढलेले. त्यांचा ते जो रेट असतो, आता आताची 3 रुपयाला जी बॉटल यायची तिचा रेट आज 7 रुपये. डबल झाला आता. म्हणजे चला त्यातनंही आपण बाहेर पडू. तर देशमुख सर, मला हा असा प्रश्न पडतोय की तुम्ही MBA सारखं मोठं शिक्षण घेऊन एक चांगल्या पगाराची नोकरी देखील तुम्हाला भेटली असती किंवा नोकरी देखील तुम्ही करत होतात असं सांगितलं, तर ती सोडून व्यवसायाकडे वळण्याचा काय दृष्टिकोन होता? MBA करून मला चांगली नोकरी होती पण, आणि अजून याच्यापेक्षा मोठ्या पदावर पण गेलो असतो, तसं काही हे नाही. पण मनामध्ये काय
एक गोष्ट होती की आमचे वडील साखर कारखान्यामध्ये कामाला होते आणि मनात कायम खंत असायची की आपला बाप कायम साखर कामगार म्हणून राहिला आहे ना. तर आपण पण आपल्या वडिलांना एक मालक म्हणून जगण्याची एक संधी दिली पाहिजे, आहे की नाही. एक ते रिटायर झाले आणि त्यांना या खुर्चीवर ज्यावेळेस बसवलं की अरे मी एका कंपनीचा मालक आहे, ही फिलिंग्स एक वेगळी असते, ती छोटी का असेल पण ती कंपनीचा मी एक मालक आहे. तर त्या याच्यासाठी आम्ही हे उतरलो. आमचे मोठे बंधू पण जॉब करतात मोठ्या कंपनीमध्ये, फार्मास्युटिकल्समध्ये. तर त्याची एक इच्छा होती की आपलं स्वतःचं काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड असावं, आपण स्वतः काहीतरी करावं. आणि घरात सगळ्यात लहान लाडाचं शेंडी फळ म्हणून मी होतो. मग ती जबाबदारी निश्चितच की घरातले सगळेजण रिस्क घेऊ शकत नाही, तर रिस्कची जबाबदारी ती माझ्यावर आली आणि आम्ही ती रिस्क उचलली आणि बिझनेसमध्ये आम्ही आलो. आता आपला हा जो काही बिझनेस आहे हा किती वर्षापासून आपण चालवतोय? तसं या गार्गी फूड्स अँड हर्बल्सला पूर्ण आता 5 वर्ष पूर्ण होत आले. आता म्हणजे 4.5 वर्ष पूर्ण झाले. आता 4.5-5 वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे. यामध्ये अनेक चढ उतार आपण बघितले असतील, तर काय अनुभव राहिलेला आहे या 4-4.5 वर्षाचा? 4.5 वर्ष म्हणजे आम्ही डोंगरच चढून पुढे वर आलोय. म्हणजे 4.5 वर्षामध्ये अपयशच आहे. म्हणजे असं सक्सेस आपण म्हणतो ना की सक्सेस भेटला या धंद्यामध्ये, आपला सक्सेस झाला, सक्सेसफुल झाला, असं काही नाही. बिझनेसमध्ये आम्ही 4 वर्ष फक्त अपयशच पचवत आलो आणि 4.5 वर्षानंतरनं ह्या बिझनेसने आम्हाला सक्सेसचं स्वप्न की तू सक्सेस आता होऊ शकतो. तर हे आम्हाला आता पुढे असं वाटायला लागलं की आता आपण सक्सेस होऊ शकतो याच्यातून. आपल्याकडे आवळ्यामध्ये किती प्रकारचे प्रोडक्ट तयार केले जातात? आता आपण सगळे 19 प्रकारचे प्रोडक्ट तयार करतो. हा आपला आवळा कॅन्डी आहे, आवळा लोणचं आहे, तिळाच्या तेलामध्ये बनवतो, आवळा जाम आहे, आवळा चटणी आहे, आवळ्यामध्ये मसाला कॅन्डी आहे, मोरिंगा पावडर पण आहे आपल्याकडे, आवळा चहा आहे, परत आपण च्यवनप्राश पण बनवतो, परत आवळा ज्यूस आहे, आवळा सरबताचे फ्लेवर्स आहेत आपल्याकडे, आवळा पुदिना सरबत आहे, आवळा जिंजर सरबत आहे, प्लेन आवळा सरबत आहे, आवळा गुलाब सरबत आहे, आवळा रोज सरबत आपण ज्याला म्हणतो, आवळा रोज सरबत आहे. तर अशा आवळ्याचे फक्त आवळा धरून आपण फक्त आवळ्याचे 19 प्रोडक्ट आहे आणि त्यामध्ये ऍड आपल्या मोरिंगा पावडर आता सध्या सगळ्या भरपूर जणांना लागते. मोरिंगा पावडर आहे, आपण आवळा पावडर पण आहे, आपले त्रिफळा चूर्ण पण आहे. असे 19-20 प्रोडक्ट आपले स्वतःचे आहेत. आता याच्यासाठी महत्वाचा रॉ प्रोडक्ट जे आहे ते आवळा आहे, मेन आवळा. तर हा जो काही आवळा आहे तो त्याचं उत्पादन कुठून केलं जातं की ते कुठून आणलं जातं? आता आवळा आता हा आपण अकोले तालुक्यामध्ये आहोत. तर अकोले तालुक्यामध्ये आपण सगळे लोक शेतकरी आहेत. तर प्रत्येकाच्या बांधाला एकतरी आवळ्याचं झाड भेटतं आणि लावावं. म्हणजे असं बोललं जातं की वास्तुशास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की तुमच्या घराच्या पुढे जर आवळ्याचं एक जर झाड असेल तर तुमचा वास्तुदोष निघून जातो. म्हणजे आवळ्याच्या झाडामध्ये लक्ष्मी आणि नारायण हे दोन्ही वास करतात असं म्हणलं जातं आयुर्वेदामध्ये. आणि मी थोडासा धार्मिक वृत्तीचा असल्यामुळे याच्यावर माझा थोडासा विश्वास. आणि आपल्या प्रत्येक ह्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाच्या दारात किंवा प्रत्येकाच्या बांधावर एकतरी आवळ्याचं झाड आहे. लोकली आपण काही गावांत असे लोक आहेत की ते आपल्याला आवळे ते आणूनही देतात. आपण एवढ्या आवळ्यानं आपलं काही पूर्ण होत नाही, आपण बाहेरनं परचेस करतो, गुजरात वगैरे, उत्तर प्रदेश वगैरे तिकडनं मागवतो आपण. आणि काही बाग आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आहे, पाथर्डी त्या साईडला, तर तिथनं पण आपल्याला काही आवळा येतो. आता हे जे काही आवळा आहे त्याचा रेट कसा ठरवला जातो किंवा त्याचा ट्रान्सपोर्ट खर्च वगैरे कसा असतो? ट्रान्सपोर्टेशन आता आपलाच असतो. आपण ट्रान्सपोर्टेशन शेतकऱ्यांकडनं किंवा व्यापाऱ्यांकडनं आपण घेतो, पुन्हा मंडीमधनं घेतो किंवा एपीएमसी मार्केट मुंबई वाशीतल्या एपीएमसी मार्केटमधनं पण आपण आवळा घेत असतो. त्या मार्केट रेट ज्या वेळेस असतो कधी 40 रुपये असतो, कधी 50. आता करंटली रेट 80 रुपये किलो चालू आहे. तर त्यानुसार ज्यावेळेस आपल्याला आवश्यकता असते त्यानुसार आपण तो घेत असतो आणि त्यानुसार आपण व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना पण त्या रेटनुसार आपण देत असतो पैसे. आता तुम्ही जे काही सांगितलं का आपण वेगवेगळ्या मार्केटमधून आवळा खरेदी करतो, आता हे जे काही मार्केट कमी जास्त होत असतं आणि त्याच्यानंतर आपल्या प्रोडक्टची किंमत जे काही ठरवली जाते ते कसं असतं? आता प्रोडक्टची किंमत ऍक्च्युअली ठरलेली असते
की माझं हे प्रोडक्ट 50 रुपयाला आहे किंवा 60 रुपयाला आहे हे ठरलेलं असतं. त्याच्यामध्ये ही सगळी वजा बेरीज हे ठरलेलं असतं सगळं, की त्याच्यात मग प्लस मायनस होत असतं, पण तो धंद्याचा तो रूल असतो की प्लस मायनसला घाबरायचं नाही. तर तो कधी कधी प्लस होतं कधी मायनस होतं, पण इट्स ओके. त्यातून आपल्याला आपल्या धंदा आपल्या बिझनेस आपल्याला आपला पैसा देत असतो. आता सर्वात महत्वाचा प्रश्न की ही जी काही आवळा कॅन्डी फॅक्टरी आहे किंवा तुमचं हे गार्गी हर्बल्स आहे, हे निर्माण करायला जो काही खर्च आलाय तो किती आहे? आतापर्यंत आम्ही खर्चच करत आलोय. रियालिटी म्हणजे असं काही ठरवून खर्च नाही झाला. कारण काय, एखादा बिझनेस करायचा असेल तर खूप मोठं या बिझनेसचं खूप मोठं पोट असतं, याला खायला घालावं लागतं आणि याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करावेच लागतात कंटिन्युअसली. असं आपण म्हणू शकत नाही मी एवढा माल विकला आणि मग मला एवढा नफा झाला आणि एवढा तोटा झाला असं कधी, किंवा एवढे माझे पैसे गुंतले असं कधी होत नाही. तुम्हाला ज्यावेळेस माल येतो, ज्यावेळेस तुम्हाला माल प्रोसेस करून तो विकला जातो, तर त्यावेळेस तुमच्या पुढे वेगवेगळे आव्हानं असतात की एखाद्या वेगळ्या मशीनसाठी इन्व्हेस्टमेंट करावी लागते किंवा कच्च्या मालासाठी जास्तीची इन्व्हेस्टमेंट करावी लागते. आपला पैसा गुंतून असतो याच्यामध्ये. कधी कधी बॉटल्समध्ये जास्त पैसा गुंतून असतो. बॉक्स आले, बॉटल्स आल्या, स्टिकर्स आले किंवा लेबर आले. लेबरचा तर पगार देणंच असतं. त्याच्यासाठी तो पैसा गुंतवला जातो आणि तो पैसा सर्क्युलेट होत असतो. अप्रॉक्सिमेटली 25 ते 30 लाख रुपये आतापर्यंत माझा खर्च झालेला आहे. मग त्यातनं इन्कम पण त्या पटीत आपला हळूहळू चालू आहेच. नक्कीच. आता तुम्ही जे काही सांगितलं का लेबर महत्वाचा भाग आहे, लेबर लागतात, तर आपला हा व्यवसाय सुरू असताना आपल्याकडे किती लेबर काम करताय? आता आम्ही घरातले, आता हा आमचा होम बिझनेस टाईपच झालाय की आम्ही घरातले 4 लोक इथं आहोत आणि आपण लेबर नाही म्हणू शकत त्यांना, आपल्याला मदतीला म्हणू शकतो, कारण त्या आपल्या बिझनेससाठी हातभार लावतात. आपण तसं म्हणजे आम्ही इथे आमच्या इथे ज्या महिला येतात आम्ही त्यांना ताईच म्हणतो, आमच्या घरातल्या सदस्यासारखे आहेत. तर त्यांना त्या आम्हाला मदतीला येतात. 4 जणी त्या असतात, त्या आम्हाला मदत करत असतात कंटिन्युअस, म्हणजे वर्षभर. आता हे जे काही लेबर कॉस्ट असेल, प्रोडक्शन कॉस्ट असेल, याच्यातून हे सगळं झाल्यानंतर जे काही नफा आहे ते नफा कसा असतो? लेबर कॉस्ट असे म्हणजे ह्या सगळे कॉस्टिंग धरून आपल्याला 20 ते 25% आपल्याला नफा पूर्ण शिल्लक असतो. मग त्याच्या मार्केटिंग खर्च असेल, सगळ्या गोष्टी, ट्रॅव्हलिंग वगैरे सगळं, हे ट्रान्सपोर्टेशन वगैरे सगळं. आता हे जे काही आपलं प्रोडक्ट आहे याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी असते? आता माझंच MBA मार्केट झालेलं आहे, मार्केटिंग मध्ये MBA केलेलं आहे मी. तर मार्केटिंग तर मी स्वतःच बघतो. आम्ही एक्झिबिशन्स जास्त करतो. एक्झिबिशन्स मध्ये पण जास्त आमचं सेल जास्त होतो, मार्केट पण जास्त एक्वायर होतं, कमी वेळामध्ये जास्त एक्वायर मार्केट होतं. आणि आपले दुसरा मुद्दा काय की माउथ पब्लिसिटीने पण खूप माल जातो आमचा, की मालाची आपली क्वालिटी चांगली आहे. मग काही जण सांगतात, एकदा माल घेतला आपल्याकडनं, प्रोडक्ट घेतला की दुसऱ्यांना सांगतात त्यांच्या जवळच्यांना की यांच्याकडनं घे, असं हे भरपूर चालतं. त्या पद्धतीने त्या विश्वासात पात्र ठरून आपला बिझनेस आजपर्यंत चालू आहे. नक्कीच. मग आता तुम्ही जे काही सांगितलं का एक्झिबिशन आपण जास्त करतो, तर वेगवेगळ्या एक्झिबिशनचा आपला काय अनुभव राहिलेला आहे? एक्झिबिशनचा कडूगोड आठवणी आहेत एक्झिबिशनच्या, म्हणजे असं हे नाही की, पण असे एक्झिबिशन खूप चांगले, काही एक्झिबिशन खूप चांगले भेटले. कळसचं कृषी प्रदर्शन असेल किंवा संगमनेरचं सफायर असेल किंवा नाशिकचं कृषी प्रदर्शन असेल, कृषीधम प्रदर्शन, तर त्याच्यामधून आम्हाला चांगला ग्राहक चांगला भेटला, त्यांचे प्रतिसाद चांगला भेटला, त्यातून चांगला आमचा सेल झाला. असे भरपूर आहेत. आता जो काही एक्झिबिशन मध्ये जो ग्राहक भेटतो तो परत रिपीट होतो का? जर तुमच्या मालाची, प्रोडक्टची क्वालिटी जर चांगली असेल तर तुम्हाला ग्राहक हा फोन करून तुमचा माल, प्रोडक्ट विकत घेत असतो. मग आम्ही त्याच्यात उतरलो, त्यांच्या विश्वासात पात्र ठरलो आणि आजही ग्राहक आम्हाला फोन करतात की तुमचा माल आम्हाला संगमनेरला भेटेल का, नाशिकला भेटेल का, कोल्हापूरला भेटेल का, इवन अहमदाबाद, गुजरातमध्ये भेटेल का, हे सांगतात आणि आम्ही त्यांना ते कुरिअरद्वारे पाठवत असतो.
नक्कीच. आता ही जी काही कुरिअरद्वारे पाठवण्याची प्रोसेस आहे ती कशी असते एकंदरीत? त्याचे वेगळे चार्जेस काही घेतले त्याचे जातात? वेगळे चार्जेस असतात. त्यांचे किलोवर चार्जेस असतात, 35-40 रुपये किलो असतो. तर ते ग्राहकाला प्रोडक्ट आवडला की ग्राहक पैशाचा विचार करत नाही. त्यांना आवडला, अरे खरंच छान आहे, तर तो ते पैसे द्यायला पण तयार होतो. की आम्ही ते कुरिअर स्वतःहून, असे काही ग्राहक आहेत म्हणजे सगळेच स्वतःहून बोलतात की आम्ही ते कुरिअरचे चार्जेस आम्ही देऊन टाकू, फक्त आम्हाला तो प्रोडक्ट पाठवून द्या, बस बाकी काय. आता ही जी काही प्रोडक्शन आहे आपलं, ह्या प्रोडक्शन मध्ये आवळा आपण वापरतोय, तर याची जी काही सेल्फ लाईफ आहे ती किती दिवसापर्यंत तो टिकू शकते? प्रोडक्ट तयार मालाचे हो. म्हणजे तयार फिनिश प्रोडक्टचे, तर त्याची एक आवळा कॅन्डी आहे, 1 वर्षभर काही होत नाही त्याला. हा, म्हणजे त्याच्यामध्ये आपण त्याची प्रोसेसच अशी केली जाते की त्याला वर्षभर काही होत नाही. आवळा लोणचं आहे, लोणचं 1 वर्ष त्याला काही होत नाही. सगळे प्रोडक्ट 8-9 महिने, 9 महिन्याच्या पुढे 1 वर्षभर त्याला काही होत नाही, सेल्फ लाईफ त्याची आहे. तर आपलं ही जी काही गार्गी फूड्स अँड हर्बल आहे, याच्या प्रोडक्टची मार्केटिंग जर एखाद्याला करायची असेल किंवा असा प्रकारचा प्रोजेक्ट जर त्याला करायचा असेल, तर तो तुमच्याशी कशा प्रकारे संपर्क साधू शकतो? तर आपला हा बिझनेस हा सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, मनोहरपूर रोडला आपला हा बिझनेस आहे. आणि कोणाला जर आपलं मार्केटिंगसाठी जर लागत असेल आपले प्रोडक्ट, तर त्याच्यासाठी माझा नंबर आहे 9762128380. मला संपर्क केला तरी चालेल आणि आपण त्याच्यावर नंतर त्याच्यावर बोलू शकतो कशा पद्धतीने आपल्या ह्या स्ट्रॅटेजीज आहेत. जर एखाद्याला व्हाईट लेबलिंग करायचं असेल तर तो तुमच्याकडून प्रोडक्ट घेऊ शकतो? तो पण ऑप्शन आपल्याकडे आहे, व्हाईट लेबल आपण देतो. तर देशमुख सर, आता आपण बघतो की 5 वर्ष आणि जवळजवळ 19च्या प्लस प्रोडक्ट आपण या 5 वर्षामध्ये लॉन्च केलेले आहेत. तर हे सर्व करत असताना आपले काय वेगवेगळे अनुभव राहिलेले आहे किंवा सगळ्यात कठीण काय प्रसंग, काय संघर्ष आपल्या आयुष्यात या कंपनी स्थापन केल्यानंतर किंवा ही गार्गी फूड्स अँड हर्बल्स लॉन्च केल्यानंतर आपल्यासोबत आले? संघर्ष म्हणजे बिझनेस निवडायचा म्हटलं की संघर्ष निवडायचं, ही एक मेन गोष्ट. की आयतं बसलो आपण खुर्चीवर, म्हणजे मी इंटरव्ह्यूला तुम्ही आले म्हणून या खुर्चीवर बसलो, नाही तर बसलो पण नसतो. की बिझनेस उभा केला म्हणजे तुम्हाला डायरेक्ट गादीची खुर्ची बसायला भेटेल असंही नाही. हा एक पहिला मुद्दा की तो तुम्हाला 5 वर्ष 10 म्हणजे तुमची पिढी हा संघर्षातच घालवावी लागेल. ज्याला बिझनेस चालू करायचा आहे, एक सल्ला आपला की तुला बिझनेस हा रक्त पितो, रियालिटी. म्हणजे तुझं जोपर्यंत त्या म्हणजे काय असेल, तो तुझं रक्त जोपर्यंत ते तृप्त होत नाही ना, तो बिझनेस तुझं रक्त पिऊन, तोपर्यंत तुला रुपया देणार नाही. ज्या दिवशी तृप्त होईल त्या दिवसापासून तुम्हाला ते बिझनेस हा पैसे द्यायला सुरुवात करेल. तो बिझनेस हा तुम्हाला त्या बिझनेसला रक्त पाजायची तयारी असली पाहिजे. तो खरा संघर्ष, आणि तो आम्ही अनुभवतो. म्हणजे मी कधी कधी असा विनोदाने म्हणतो, ज्याला आत्महत्या करायची आहे ना त्याने बिझनेस करायचा. दररोज मरतो माणूस. खरं म्हणजे रियालिटी. ज्याला म्हणजे कधी कधी असं मला एकाने विचारलं, तू बिझनेस का केला? तर मी त्याला सहज विनोदानं म्हटलो, मला आत्महत्या करायची होती, पण मग आत्महत्या केल्याने माणूस एकदाच मरेल. रियालिटी, एकदाच मरेल. फाशी घेतली किंवा औषध घेतलं मेला. पण बिझनेस केला ना दररोज मरेल. दररोज व्याज नाही तुम्हाला, ते दररोज कुठून काय संकट येईल माहित नाही. म्हणजे बिझनेस चालू करायचं, बँकेच्या लोन पासून संकट, म्हणजे तुम्हाला पैसा उभा करायपासून संकट, तर बिझनेस उभा राहिला तर हा माल विकायचा इथपर्यंत संकट. ही माल तयार झालेला माल विकायचा कुठं, झालेलं नुकसान हे पचवायचं कसं, आहे का नाही? किंवा झालेला सक्सेस हा पचवायचा कसा, हे पण महत्वाचं असतं. पण त्याच्यासाठी बिझनेस करावा लागतो. म्हणजे आणि तो बिझनेस कधी एका रात्रीत उभा राहत नाही. म्हणजे काय कधी कधी आपण एखादं म्हणतो ना की हा रात्रीत हा मोठा झाला, तर ती एका रात्रीत मोठा होण्यासाठी त्यांनी हजारो दिवस रात्र एक केलेले असतात. त्यावेळेस तो रात्रीत मोठा होतो. ते दिवस कोणाला दिसत नाही, ते कोणाला दिसत नाही का ना. आपण म्हणतो ना एखाद्याला की अरे त्याचे स्टार चमकले, अरे ते स्टार नव्हते चमकले. त्यांनी त्या हजारो अमावस्याच्या रात्री त्यांनी पाहिलेल्या असतात. त्यावेळेस त्याचा तो कुठेतरी स्टार चमकलेला आहे की नाही. त्या रात्रीचे किंवा त्या दिवसांचे कष्ट त्यांनी कोणी पाहत नाही, त्याला तो सक्सेस दिसतो. म्हणजे लोकांना रियालिटी, म्हणजे एखाद्याला बिझनेस उभा करायचा असेल ना, तर त्याला त्या बिझनेस मधला पैसा दिसतो, पण त्याच्या मागचे कष्ट कधी दिसत नाही. त्याच्यामुळे एक रेशो आहे की भारतामध्ये एंटरप्रेन्युअरची कमी नाही.
पण सक्सेस होणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे ना. कमी नाही, भरपूर. दरवर्षी हजारो लोक तयार होतात, हजारो नवउद्योजक तयार होतात, रेशो खूप मोठा आहे, टिकत नाही. पण सक्सेसचं प्रमाण खूप कमी. खूप कमी लोक पुढे येतात. कारण का, तर त्यांच्याकडे सातत्य नाहीये आणि टिकून ठेवायची क्षमता नाही. ते टिकून ठेवतात ते लोक आणि ते पुढे सक्सेस होतात. आपण बघतो की मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्या येतात आणि त्या कंपन्यांसोबत आपली कॉम्पिटिशन असते, तर ती आपण कशा प्रकारे निभावतात? म्हणजे मला तर एक असं वाटतं प्रामाणिकपणे की माझा कोणी कॉम्पिटिटर नाही. म्हणजे आमचे सेम ब्रँडवाले भरपूर जण असू शकतात, आहे का नाही, आहेत, पण मग कॉम्पिटिटर नाही. कारण सेम बिझनेसवाला असेल तर तो आपला सक्का भाऊ, ह्या मताचा मी. कारण हे असे सेम ब्रँडवाले किंवा आपण सेम प्रोडक्ट तयार करणारे हे आपल्यासाठी हेल्पफुल असतात. आणि दुसरा मुद्दा काय की जर रेसमध्ये जर पळायचं असेल ना आपल्याला, तर एकटा पळून उपयोग नाही ना, आपल्या बरोबर सगळे पाहिजे. तर ती रेसमध्ये पळण्यात मजा, किंवा तर आपण काहीतरी आपल्याला सिद्ध करू शकतो. आणि ते आपल्यासाठी हेल्पफुल आहेत. आणि असं कोणी कॉम्पिटिटर किंवा आपला बिझनेसमध्ये कोणी कोणाचा दुश्मन नसतो किंवा कोणी कोणाचा कॉम्पिटिटर नसतो. सगळेजण आम्ही आता जेवढे माझ्या माहितीत मध्ये जेवढे बिझनेसवाले सेम बिझनेसमध्ये आम्ही सेम कॅटेगरीमध्ये काम करतो, आमचं सगळ्यांचं नेचर एकमेकाशी खूप चांगलं, रिलेशन खूप चांगलं. प्रत्येक जण प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीत हेल्प करत असतो. म्हणजे ही आम्ही एकमेकाशी मेंटेन ठेवले ह्या गोष्टी, की कॉम्पिटिशन असेल तेव्हा असेल. कारण काय होतं की म्हणजे मार्केट हा समुद्र आहे, हे खूप मोठं मार्केट आहे या गोष्टींसाठीच आयुर्वेदामध्ये. आणि या मार्केटमध्ये 150 कोटी लोकसंख्या आहे भारताची आपण जर धरली, तर प्रत्येक जण आपल्याला प्रत्येकापर्यंत पोहोचायला आपले 7 जन्म लागते. 150 कोटी लोक, भारताचीच लोकसंख्या. आणि एवढं जरी अपुरं पडलं तर आपल्याला दुसरे देश आपल्यासाठी आहेच आहेत. आपण त्या देशामध्ये जाऊन पण बिझनेस उभा करू शकतो जर देवाची कृपा असेल तर. आता आपण जे म्हणतात की दुसऱ्या देशामध्ये देखील जाऊन आपण बिझनेस उभा करू शकतो, तर हे जे काय आवळा उत्पादन आहे हे कोणकोणत्या देशामध्ये घेतलं जातं? आवळा हे झाड म्हणजे आशियाई देशांमध्येच उगतं. मग त्याला नाव पण इंडियन गुसबेरी आहे. अच्छा, आहे की नाही. भारतात नाव पण भारतीयच आहे त्याचं, आहे की नाही. भारतामध्येच पिकतं आणि याच्या भारताचं वातावरण या फळासाठी खूप चांगलं आहे. दुसऱ्या देशात उगेलंय, पण त्याच्यामध्ये ज्या आयुर्वेदिक ज्या गोष्टी आहेत त्याचं ते जे आहे ते महत्व भारतामध्ये ज्या पटीत तयार होईल ते दुसऱ्या देशामध्ये होणार. यामध्ये भारतामध्येच हे फळ आहे, पूर्णपणे भारतीय. मग आपण स्वदेशी म्हणतो ना, तर पूर्णपणे स्वदेशी आहे आपलं प्रोडक्ट, पण स्वदेशी आहे. म्हणजे हे जे काय फळ आहे मित्रांनो, हे आशियाई देशांमध्ये, अर्थात भारताचं हे फळ आहे. इतर देशांमध्ये जसं पाहिजे तसं ते फळ पिकत नाही आणि म्हणूनच इतर देशांमध्ये या फळाची मागणी कशी आहे किंवा या प्रोडक्टची मागणी कशी आहे? खूप जास्त आहे. म्हणजे आज मार्केटमध्ये आपण तुम्ही जर कधी सर्च केलं तर आवळ्याच्या प्रोडक्टला बाहेरच्या देशामध्ये खूप मागणी. फक्त त्यांच्या याच्यामध्ये जर उतरलो आपण तर त्या याच्यामध्ये खूप खूप सारी मागणी आहे बाहेरच्या देशामध्ये. आता ही जी काय मागणी आहे, या मागणी मागचं जे काही कारण आहे, जसं की आयुर्वेदामध्ये याचं महत्व सांगितलेलं आहे, कोणकोणत्या आजारांसाठी किंवा कोणकोणत्या गोष्टींसाठी आवळ्याचा उपयोग होतो? आवळा हा पचनासाठी खूप चांगला आहे. तुम्हाला ऍसिडिटी असेल, पचन होत नसेल तर त्याच्यासाठी खूप चांगला आहे. म्हणजे असा कोणता आजार नाही की त्यामध्ये आवळ्याचा उपयोग होऊ शकत नाही. प्रत्येक आजारामध्ये, म्हणजे वाग्भट ऋषींच्या म्हणण्यानुसार प्रत्येक आजारामध्ये वाग्भट ऋषींनी आवळ्याचा उपयोग केलेला आहे. त्यांचं विशेष प्रेम हे आवळ्यावर होतं. पण ती सवय चांगली की आपण पैसे कुठेतरी साठवले पाहिजे, की ते मुलीच्या नावाने का होईना कुठेतरी ते गल्ल्यात साठवले पाहिजे, त्यातून पैसे भेटले. म्हणजे एक बाजूने तो पण एक इन्व्हेस्टमेंट पण आहे आणि ते अपमानास्पद पण आहे. म्हणजे हे काय माझं कर्तृत्व नाही का, अरे ते गल्ला फोडला, त्यात काय कर्तृत्व नाही, पण तो अपमानास्पद आहे ती गोष्ट, की अरे त्या एखाद्या आपल्या पोरीचा गल्ला आपल्याला फोडावा लागतो आपल्या धंद्यासाठी. ही अपमानास्पद गोष्ट आहे ना, त्याच्यातून पैसे काढावे लागतात. तो अपमान पचून म्हणजे तेवढं कोडगं व्हावं लागतं धंद्यात तर मजा आहे. ही आत्महत्या ना, हीच आत्महत्या खरी, की आपल्याला कधी कधी असं होतं ना, 8-8, 10-10 दिवस तुम्हाला घराबाहेर आता एक्झिबिशनच्या निमित्तानं 8-8, 10-10, 15-15 दिवस तुम्हाला घराबाहेर थांबावं लागतं.
आपण ज्या वेळेस घरात येतो त्यावेळेस मुलगी झोपलेली असते आणि ज्यावेळेस उठून जातो त्यावेळेस झोपलेली. ती झोपलेली असते. तिला 8-8 दिवस आपण दिसत पण नाही. कधी कधी असं होतं, म्हणजे ही खरं दुःखाची बाब आहे. कधी कधी असं वाटतं यार आपण चुकीचं वागतोय का काय, नाही पण तसं काय नाही. म्हणजे बिझनेस कोणी करायचा ना तर त्याच्या पाठीमागं कोणी आहे ना त्याने धंदा करायचा. म्हणजे भरपूर लोक असं म्हणतात की नाही मी रिटायर झालो आणि आता मला धंदा चालू करायचा आहे. मग असं कधी कधी प्रश्न येतो की तुझ्या मागं हा बिझनेस सांभाळणारा कोण आहे? मग नाही आमची मुलं जॉब करतात. मग कशाला बिझनेस कशाला करतो? तुझ्या पाठीमागं कोणी सांभाळणारा असेल तर तो बिझनेस. आता तुम्ही म्हातारपणात तुमचं रक्त संपलं, तुम्ही बिझनेसला काय रक्त पाजणार आहे ना? तो बिझनेस तुमचा रक्त पितो, ते मुद्दा आहे ना. ती मजा आहे त्याला. ते तुम्हाला तुमच्या अंगात तुम्हाला काय म्हणतात त्याला 4 वेळा हार्ट अटॅक येऊन गेलाय, तुम्ही किती धावपळ करणार त्या धंद्यासाठी? नाही सक्सेस होऊ शकत. तुम्ही तुमचा असलेला पैसा सेव्हिंग, आयुष्यभराची सेव्हिंग तुम्ही त्या धंद्यासाठी गुंतवणार असतात त्यावेळी. नाही, अनसक्सेस झाल्याचे चान्सेस खूप असतात आणि तेवढा तुम्हाला आपल्याला वेळ नसतो. आयुष्य किती म्हणजे 58व्या वर्षी आजची माणसाची लाईफस्टाईल पाहिली, किती वर्षाचा माणूस 70 वर्ष जगतो. 70 कमी. 58व्या वर्षी तुम्ही रिटायर झालेले असतात. क्षणाचा भरोसा नाही कधी हार्ट अटॅक येईल. आणि तुम्ही बिझनेस करणार असाल तर तुम्हाला तो स्ट्रेस, तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सहन करणं खूप अवघड जातं. मग त्याच्यासाठी बिझनेस हा तरुणांनी करावा आणि ज्याच्या पाठीमागं कोणी सांभाळणारा आहे त्यांनी बिझनेस करावा, तर तो खरा बिझनेस. कारण का तर बिझनेस हा ज्यांनी तयार केला त्याचं रक्त पितो आणि नंतरच्या पिढीला तो आयुष्य आराम देतो. जोपर्यंत तुमची कष्ट करायची तयार असेल तरच बिझनेस करा. तर युवकांना काय सल्ला द्याल तुम्ही? काय त्यांनी कसं बिझनेस मध्ये आलं पाहिजे? तुमचा इकडं 4-5 वर्षाचा अनुभव आहे. युवकांनी आलंच पाहिजे, बिझनेस तर केलाच पाहिजे. बिझनेस मॅन्युफॅक्चरिंग किंवा बिझनेस ही नशा आहे. आणि म्हणजे तुम्हाला जर लाईफमध्ये नशा करायची असेल ना तर बिझनेसची करा. बिझनेस केला पाहिजे आपण. कारण काय की दररोज वेगळं स्ट्रगल आहे, दररोज वेगळे हेडेक आहे ना. तर ह्या स्ट्रगल मध्ये जगता पण आलं पाहिजे. कधी कधी तुमच्याकडे 1 रुपयाही नसतो, कधी कधी तुमच्या खिशामध्ये तुमच्या अकाउंटला लाखो रुपये असतात आणि संध्याकाळपर्यंत तुम्ही झिरो असतात. कारण पैसे तेवढे वाटावे लागतात, आहे की नाही? कच्चा माल असेल किंवा आपण आपल्याकडे ज्या ताई कामाला असतात किंवा ज्या येतात त्या मदत करतात त्यांना पैसे देणं असतं. त्यांची पण जरूरत असते, काही त्यांना पैसे देणं असतं. त्यांचे पण काही आपल्याकडून अपेक्षा असतात त्या गोष्टींच्या, तर त्यांना ते देणं असतं. आपल्या घरच्या पण अपेक्षा असतात. म्हणजे सकाळी 4-5 लाखाचा असलेला मालक संध्याकाळपर्यंत 1 रुपया त्याच्या खिशात राहत नाही. इथपर्यंत बिझनेसची कडक अवस्था असते. मग ते स्ट्रगल किंवा ते जर सहन करण्याची ताकद असेल त्यानेच धंद्यात या. म्हणजे आता जर शाळेतल्या पोरांना किंवा कॉलेजच्या पोराला जर विचारलं ना की 100 पैकी तुम्हाला 99 पोरं अशी भेटतील की मला बिझनेस करायचा म्हणते. खरंय. 99 म्हणजे जर किती मोठी बिझनेसमॅनची आपल्याकडे लाट आहे, पण त्यातले फक्त एखादा किंवा एकही नाही, पॉइंट मध्ये नॉट मध्ये सक्सेस रेट आहे, याचा रेशो आहे. कारण काय बिझनेस करायचा असेल तर या खुर्चीवर बसायचं नाही. गादीच्या खुर्चीवर तुम्हाला जर बसायचं असेल, तुमचं असं स्वप्न असेल की नाही मला गादीच्या खुर्चीवर स्वतःच्या ऑफिस मध्ये बसता येईल असं म्हणून जर बिझनेस करायचा असेल तर बिझनेस मध्ये उतरू नका. तुम्हाला कष्ट 24 तास कष्ट करावे लागतात. तर बिझनेस करा. नाही तर नोकरी आपली कधीही चांगली. नोकरीमध्ये मग तू काही ते पण बिचारे आपल्याला 20,000 पगार घेत असेल, आपल्याला देत असेल तर 2 लाखाचं आपल्याकडून काम करून देतात. ती गरज आहे त्यांची. शेवटी त्यांना पण बिझनेसच चालवायचा, तो पण बिझनेसच. तर त्यांना ते कष्ट काढून घ्यावे लागतात. तर तेवढी लोकांसाठी दुसऱ्यासाठी कष्ट करण्यापेक्षा आपण स्वतःसाठी जर काही वेळ जर दिला ना चांगला, त्याच्यापेक्षा डबल द्यावा लागतो एवढाच विचार करा. म्हणजे तुम्हाला 8 तास काम करेल, म्हणजे असे भरपूर प्रोमोटर आहेत जगामध्ये की 8 तास ही काम करणार और ऐसा करणार वैसा करणार. हे प्रोमोटरचं 101% हे लोक खोटे आहेत. ते बिझनेस काय म्हणतात त्याला, असे भरपूर आहेत ना, असा बिझनेस केला पाहिजे, तसा बिझनेस केला पाहिजे. आता नवीन आप रजनीकांत हो बिझनेस के, क्या चपरासी हो, क्या ये हो, रामू काका हो.
तुम्हाला बिझनेस चालू करायचा असेल तुम्हाला रामू काकाच व्हावं लागतं किंवा तुम्हाला रजनीकांत सभी काम मुझेही करना पडत आहे की नाही? सगळे काम मलाच करावं लागतं. म्हणजे मी धंदा उभा करता करता मला वेल्डिंगचं काम कधी करता यायला लागलं मला कळालं नाही. मला वेल्डिंग काम आम्ही काय शिकलो हळूहळू हे करता करता आपलं स्वतःला करावं लागतं. कधी कधी माणूस येत नाही आणि तेवढा आपल्याला वेळ नसतो. आम्ही वेल्डिंग काम करायचं शिकलो. कधी कधी माणूस आला नाही ते गवंड्याचं काम पण आपल्यालाच करावं लागतं आहे की नाही. आपली बिझनेसची जागा असेल किंवा आपलं कारखाना असेल तर तो आपल्याला झाडावं पण लागतो. कधी कधी नाही आलाय सुट्टीचा दिवस आहे कामावाले नाही आले आपल्यालाच झाड नाही त्याची स्वच्छता आपल्यालाच ठेवणं किंवा एखादी गोष्ट एखाद्याकडून लक्षातून गेली तर ते आपल्याला स्वतःला करायची जर इच्छा असेल मी स्वतः करू शकतो प्रत्येक गोष्ट आणि मला नवीन काहीतरी मला शिकण्याची जर इच्छा असेल तर बिझनेस कर. आणि माझ्या याच्यातली गोष्ट मला जी गोष्ट मला दिसते ती मला जमली पाहिजे. मला पुढचा एखादा वेल्डिंग करतो तर मला ती लक्षात आलं पाहिजे की हा काय करतो. बांधकाम करतो तर हा काय करतोय मला ते एक तरी वीट मला रचता आली पाहिजे. तो माझ्या बिझनेस विषयी आदर असतो. तो माझ्या म्हणजे ती भावना असते की हे मी केलं ती काय की नाही पैसा गुंतवला मी 5 लाख रुपये दिले आणि शेड उभी राहिली असं नसतं कधी. तसा बिझनेस कधी होत. मला ती गोष्ट तयार करता पण आली पाहिजे. आम्ही हळूहळू हा उभं करता करता आम्ही स्वतःच शिकलो. वेल्डिंग काम शिकलो. हळूहळू गवंड्याच्या हाताखाली आम्ही कामही केलेले. ही भिंत जे बांधलेले आहेत हे आम्ही स्वतः विटावू लागलो असेल त्याला किंवा हे स्वतः हे पोल उभे केले असतील खंदून आहे की नाही. स्वतः वेल्डरवाल्याला स्वतः वेल्डिंग मारू लागलो असेल आम्ही. अरे थांब हा तू बस मी करतो थोडस असं हळूहळू आम्ही हे थोडंफार शिकलो. पूर्णपणे नाही पण गरजेपुरतं मला जमतं. हे एक महत्वाचं की मी कोणावर डिपेंड राहू शकत नाही की माझं काम मला जर वेळेत पुरं करायचं असेल तर मला स्वतः जमलं पाहिजे ती गोष्ट मला असं वाटतं. तर देशमुख सर मला तुमच्या बोलण्यातून खरोखर खूप प्रेरणा भेटते. सर्वांनाच आमच्या प्रेक्षकांना देखील तुमच्या बोलण्यातून तुमच्या वाणीतून प्रेरणा नक्की भेटणार आहे. पण असा एक प्रश्न पडतो की बराच युवक वर्ग हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे बिझनेस कडे वळण्याचा ओघ त्याचा आहे किंवा तिकडे वळतोय. परंतु बिझनेस सुरू करण्याचं जे काही भांडवल आहे ते भांडवल त्याच्याकडे नसतं. तर भांडवलाची बिझनेस उभा करण्यासाठी खरोखर किती गरज पडते? मला असं वाटतं की तुम्हाला आपल्याला बिझनेस जर करायचा असेल ना तुम्हाला म्हणजे आपल्याला बिझनेस जर करायचा असेल ना तर भांडवल नाही लागत. खरंच नाही लागत. म्हणजे तुमच्याकडे जर तोडके जरी थोडेफार पैसे असले आणि तुमच्याकडे स्किल जर असेल स्वतःकडेच मला स्किल मला जर अवगत असेल तर बिझनेस करायला पैसे लागत नाही. थोड्यातून सुरुवात करून हळूहळू 10 पावलं मागे या पण कर्जाच्या लगेच नादी लागू नका. कारण कर्जाला झोप नाही. मुद्दा आहे. कारण काय होतं मुद्दा काय आम्ही पहिल्यांदा ना हे अनुभव कधी आला की ज्यावेळेस मी पण कर्जाच्या असं वाटायचं की ही योजना आहे 40% माफ होते 35% माफ होते 10 लाख 3.5 लाख माफ होतात असं होतं ना. पण ज्यावेळेस रियालिटी अशी की तुम्ही ज्यावेळेस बँकेत जाता आणि म्हणता की मला बिझनेस लोन पाहिजे त्यावेळेस बँकेचा मॅनेजर हा तुम्ही दहशतवादी असल्यासारखं तुमच्याकडे पाहतो. ऍटलिस्ट तो नक्षलवादी किंवा दहशतवादी असंच पाहतो. कारण तो पैसे बुडवणार आहे. त्यांना असं वाटत नाही की हजारो कोटी रुपये आपले बुडवून पळून गेलेला त्यांना तो महत्वाचा नसतो. पण तुमच्याकडून थोडस 2-4 लाखाचं लोन उचलून तो लोन बुडवणारा हा खूप मोठा गुन्हेगार. आणि हे लोक आपल्याला त्यावेळेस साथ देत नाही. हजारो बिझनेस उभे राहतील दरवर्षी हजारो बिझनेस उभे राहतील पण त्यांना त्या पद्धतीनं लोन भेटत नाही किंवा पैसा भांडवल उभं राहत नाही. पण त्याच्यासाठी काय करायचं की आपली कॅपेबिलिटी आपण स्वतः तयार करा. आज माझ्याकडे 1 महिना खूप होतो बँकेचा अधिकारी यायला. आता आमचं लोन घ्या. पण सुरुवातीच्या काळात मला कोणत्या बँकेने उभं सुद्धा केलं. रियालिटी म्हणजे मला डायरेक्ट सांगायचे की आम्हाला डायरेक्ट सांगायचे की नाही आम्ही तुम्हाला लोन देणार नाही. पण इच्छा होती मनातून. आम्ही म्हणजे कधी आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा फाईल टाकली किंवा लोन करायचं ठरलं त्यावेळेस म्हणे नाही आम्ही तुम्हाला लोन नाही देऊ शकत. कारण काय म्हणून तुम्हाला लोन द्यायचं आहे की नाही. पण जेवढं लोन मागितलं होतं तेवढ्या रुपयाची पत्र्याची शेड आमची उभी राहणार होती. तेवढी व्हॅल्यू होती त्याची. म्हणजे त्यांनी नुसते पत्रे काढून किंवा लोखंड काढून विकलं असतं तेवढं लोन त्यांचं नील झालं असतं इथपर्यंत.
पण त्यांनी त्यावेळेस विश्वास दाखवला. आणि विशेष म्हणजे काय की त्यांनी का विश्वास आपल्यावर दाखवावा हे पण आहे की नाही. काय म्हणून विश्वास ठेवा आपल्याकडे, आपल्या बोलण्यावर तर विश्वास नाही ठेवू शकत कुणी किंवा आपलं हे. तर त्या लोकांनी नाही हे केलं. आणि मग नंतर ठरवलं की आम्ही परत वर्षभर शांत राहिलो हा बिझनेस चालू करायचा. वर्षभर परत एक रुपया आपला गोळा करायला, ज्यावेळेस आपल्याकडे थोडीफार पुंजी तयार झाली की मी आता धंदा चालू करू शकतो किंवा बिझनेस चालू करू शकतो, तिथून परत सुरुवात केली शून्यातून. पण बिझनेस करायला पैसा पाहिजे, इट्स ओके, पण तो लोनचाच असावा किंवा मी कर्ज काढून बिझनेस करणार असेल तर बिझनेस करू नका. अगोदर स्किल स्वतःमध्ये डेव्हलप करा. मला प्रत्येक बारीक ना बारीक गोष्ट मला जमेल हे लक्षात ठेवा. आणि त्यावेळेसच बिझनेसमध्ये होतं. बारीक कोणती गोष्ट कधी कोणती अडचण येईल सांगता येत नाही. त्यावेळेस तुम्हाला ते खंबीरपणे उभं राहता आलं पाहिजे. असं नक्कीच मित्रांनो, की देशमुख सरांनी ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत की बिझनेस उभा करताना पैशापेक्षा तुमची जिद्द आणि तुमचं स्किल त्या ठिकाणी महत्वाचं असतं. जर तुमच्याकडे स्किल असेल तर कोणताही बिझनेस आपण पैशाविना त्या ठिकाणी उभा करू शकतो. बँकेच्या संदर्भात देखील सरांनी अत्यंत त्यांचा वेदनादायक अनुभव आपल्या समोर शेअर केला की बँकेने त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये उभं देखील केलेलं नव्हतं, परंतु आज दर महिन्याला 1-2 बँकेचे लोक त्यांच्याकडे लोन घ्या म्हणून येत असतात. हे कधी होतं, ज्या वेळेस आपण कॅपेबल होतो त्यावेळेस होतं. म्हणूनच आपण आपल्या स्किल बेस किंवा स्किलवर आपण लक्ष देऊन एकदा स्किल तयार करून छोट्या प्रमाणात आपला व्यवसाय त्या ठिकाणी उभा करायचा आणि त्यानंतर आपण मोठ्या लेवलवर त्या ठिकाणी पोहोचायचं असतं. ते पोहोचत असताना अनेक संघर्ष आपल्याला वाट्याला येत असतात. त्या संघर्षातून आपल्याला पुढे जायचं असतं. ती प्रत्येक गोष्ट आज देशमुख सरांच्या वाणीतून आपण ऐकलेली आहे. त्यांनी तो संघर्ष त्या ठिकाणी अनुभवलेला आहे. त्या संघर्षात टिकून राहून आज 5 वर्षापर्यंत आज हे गार्गी फूड्स अँड हर्बल्स त्यांनी टिकून ठेवलेलं आहे, पुढे नेत आहे आणि यशाची शिखरं ते आज या माध्यमातून चढत आहेत, पुढे नेत आहेत. तर देशमुख सर, आपण आमच्यासोबत बोललात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल खरोखर मनापासून उद्योग स्पार्क परिवारातर्फे आपल्या गार्गी हर्बल्स अँड फूडचे मनपूर्वक धन्यवाद आणि आपले देखील मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.